नमस्कार मंडळी. दिवसाची सुरुवात झाली आहे आणि सुरुवात झाल्यानंतर आज सगळे आजारी आहे. आजारी म्हणजे दीदी बी आजारी, मम्मी बी आजारी. आज आता दोघांना दवाखान्यात न्यायचंय, दवाखान्यात नेऊ. आणि आता आहे ना, एक बाहेर आहे ना, एक फोर व्हीलर आली होती. फोर व्हीलर म्हणजे क्रुझर होती. तर दीदी मला बोलली, ही क्रुझर कोणाची आठवण देते? ही आठवण देत होती कोमलची. कोमलला आम्ही जेव्हा गाडी घ्यायला पाठवली होती इकडून, ती जेव्हा म्हणजे लग्नाच्या आधी ती जेव्हा इकडे येणार होती ना, तिला आम्ही गाडी घ्यायला पाठवली होती बरं का. तर त्याचा किस्सा काय झाला ते कोमल तिच्या तोंडाने सांगा आता. कोमल, ती गाडी अशी होती की तिला बंदच नव्हती करावी लागत. बंद केली म्हणजे धक्का. हा. तो मला बोलवायचं नव्हतं, सरळ सांगून द्यायला पाहिजे होता ना. काय होती, धक्का होती का? आणि मग आणि गाडी बंद पडलीत, मग किस्सा काय झाला तिथं? काय नाही, घरात माझी विदाई होती आणि गाडी नंतर वरचा खुलीला वेटर होती. हा, आणि ढकलली होती नंतर तिला गाडी. मग माझ्या भावांना ढकला तिला. तो विषय काय झाला माहिती का? ती ना गाडी बंद पडली, ती चालू होत नव्हती. मग तिला ढकलली तिकडं एका मेकॅनिकलला दाखवली, गाडी वगैरे सुधरवली. नंतर कोमलची इकडं घरामध्ये बिदाई होतीये आणि तिकडं आहे ना, म्हणजे बिदाई म्हणजे गाडीमध्ये बसली ती आणि हिच्या भावांनी गाडी लोटली. म्हणजे तो किस्सा काय होता माहिती का? हिला घरातून हाकलं होते. तुम्ही गाडी चांगली पाठवली तर अशी सांगा गोष्ट ना. होती, हिला घरातून हाकलं होते. तुम्ही गाडी बिलकुल चांगली पाठवली. हे कोण कोण आलं होतं तुला घ्यायला? राजेश दादा आणि दादा. दादा कोण? दाजी का? दादा. दाजी आणि ना राजेश भाऊ गेला होता बरं का. आणि तो किस्सा असा होता, दाजी काय बोलले होते म्हणे, विचार केला होता बरं का, म्हणे का मस्त जाऊ, एसी मध्ये जाऊ, झोपून घेऊ, असं तसं गाडीमध्ये. आणि जेव्हा गाडी बघितली ना, तिचा फास्टॅग चालू ना, तिथं काही नाही, आणि गाडी अशी काढ 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 अशी गाडी होती. पेट्रोल पंपावर यांनी पण ढकलली होती जाते वेळी. जाते वेळी का? हा. हा, म्हणजे पेट्रोल टाकताना बी बंद पडली होती. गाडीवाल्याने आम्हाला फसवलं. आम्हाला गाडी दाखवताना दुसरी दाखवली होती आणि देताना दुसरी दिली. हा, क्रुझर घेऊन आला आणि त्याच्यामध्ये एवढं खराब, म्हणजे मला तर माहित नव्हतं क्रुझर. कारण की जेव्हा तिथं पोहोचली ना गाडी, आणि मी जेव्हा कोमलला कॉल लावला, म्हणे काय गाडी, म्हणे गाडी ढकलावी लागते म्हणे. कोमल, तुला काय वाटलं होतं चायला? हा, काय पस्तावा होऊन गेला? बसने आलेले परवडले असते असं वाटलं होतं मला. हो, खूप. बसनीत आली असती मग. हे 5 किलोमीटर गेले आणि तिथून मला मेसेज टाकता, अरे बो हे गाडी का काय म्हणते. 5 किलोमीटर. आणि इथून किती किलोमीटर? 210 किलोमीटर दौडायची इथून. 210. म्हणजे त्या गाडीत आहे ना, स्टेबल बसलंच जात नव्हतं. नुसतं असं 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 एवढंच चालू होतं. आम्ही चहा प्यायला थांबलो. खोडून खोडून होती का गाडी? खुडून खुडून तिचा पार्ट वेगळा झालेला असेल असं म्हण. चहाला गाडी थांबवली होती आणि चहाला म्हणजे अर्धा तास जोपर्यंत चहा प्यायला थांबलो ना, तोपर्यंत गाडी चालूच ठेवली होती. अशी गाडी होती. नाही तर नवरीलाच धक्के मारायला लावले असते गाडीचे. येताना बसला आजीला असता. म्हणजे नवरी गाडीला धक्का मारती असं झालं असतं ते. आणि राहिली गोष्ट दाजींची. दाजींनी ना म्हणजे पुऱ्या आयुष्यामध्ये लईत लय कमीत कमी 2-3 वेळेस प्रवास केला असेल का? 2-3 वेळेस प्रवास केला असेल बसने. आणि त्यातला आम्ही जेव्हा गाडीमध्ये पाठवला, आम्हाला माहितच नाही गाडी एवढी खराब आहे. आणि ते पुढे जाऊन म्हणता, ही गाडी एवढी खराब आहे, मी माझ्या आयुष्यात मी बसनी प्रवास नाही केला, नाही गाडीनी गाडीनी करावं लागतंय. अवघड काम होतं. डेंजर होती पण. बसपेक्षा डेंजर होती. तिच्यामध्ये पुरे पाठबीट मोकळे अरे तिची तर पूजा केली तुझी गाडी. काय बापरे, पूजा केली तर रात्री 4ला आणि ती निघाली. म्हटलं बापरे, झोपेल होता तेव्हा. लई खटारा. तिचा आवाज एवढा भयानक होता, ती इथंच चालू होत नव्हती. इथं लोटली असत ती अशी गुरुम 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 थरथरायची ती, थरथरायची. अशी दुक 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 दुक. आता इथं कोमलनी केलाय. कोमल काय केलाय? पास्ता. पास्ता. ओ हो 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 हो. पण हे 30 सेकंद लक्षात राहील आता ना. आता निघालो होतो आणि गाव सोडलं होतं जवळपास आपला कोपरगाव. आणि साईला कॉल लावला की येतो काय तू संगमनेरला. आता आम्हाला गॅरंटी नव्हती तो येणार आहे, पण त्याला कॉल लावला, हा मी जेवायला बसतोय म्हटलं. म्हणतो ने काय
म्हटलं संगमनेरला येतो का? हा म्हणे घ्यायला या म्हणे. आता रिटर्न त्याला घ्यायला चाललोय. एक शेवट कर, एक न घेत. आणि त्याचा पाय एवढा खराब झालेला आहे, म्हणजे त्या दिवशी फक्त तो घरी आला तर सुजला, पण आता त्याची हालच करू संगमनेरला. खड्ड्यातून नाही गाडी घातली ना भैया, गाडीचे शॉकअप गेले तरी चालते ना आज. खड्ड्यात मग गाडी घालून टाकू, त्याचा पाय सुजून टाकू परत. हा जेव्हा व्लॉग आहे ना, उद्या जेव्हा त्याला पोहोचून तेव्हा त्याला कळण नेमकी काय झालं आपल्यासोबत. परत असला तरी कधी येणार नाही आमच्या बरोबर. हाल करून टाकू. आता चाललोय साईला घ्यायला, आणि आमचे रोड एकदम खराब आहे. दाखव ना एकदा आपले रोड कसली भारी आहे. नको, कोपरगावची इज्जत जाईन. नको, काय इज्जत आहे गावाला. त्या इज्जत नाहीये, पण जाईन जेवढी आहे तेवढी. पैसे काय झालं? तू पण येतोय का? नाही जाऊ मग. हा येतोय ना? आता तुझ्यासाठी आम्ही गावातून आलोय. आम्ही एवढा फिरून फिरून आलो, तो आता आला नाही तर म्हणजे मग गाडी घेतली का? हा वेदांची गाडी. आता आम्ही घेतलंय साईला, लंगड्याला घेतलंय आम्ही. लंगडे बरोबर काच खाली होती म्हणून हसते येत नव्हतं. लंगडा आलेला आहे आता. वेदे वेदे आता काय करायचंय? एकदा इथून निघू दे ना आयुष. इथून निघू दे का? एकदा निघू दे फक्त. चालेल. करायचं चालेल. आता 3 जण होतो, आता आदल बी घेऊन घेतला आता आम्ही. ए साया, आणि ते नीटच्या मार्गाचं काय आहे? काय विषय काय? नाही रे, फॉर्माचा विषय आहे तो वाटतं. नाही नाही दोन्ही विषय आहेत, दोन्ही ते पहिले आपण ते पर्सेंटचं बोलू. पर्सेंट नसते त्याच्यात. त्याला गाडी चालू दे थोडं, आपण चांगल्या रस्त्याला मग बोलू. चांगलाच रोड आहे. काय मेलो ना तर व्हिडिओ मध्ये कॅप्चर होता या हवे ना, त्याच्यामुळे मेलो. याच्या बापाला पहिला दाखवा. ए थांब ना. तरी बाहेरची गाडी वाटते वाटते. कुठली असू रे, पाहिजे आपल्याला कोणची. अरे कार्निवल आहे ते. मग. त्याला द्या आठवण. वेदांत तुझी खाली लावून ठेवले बाबा. सही माग नाहीये. काही नाही, मी नाही लावेल पुढे येऊन जाईल. चला पाहिलं ना. व्हिडिओ काढा. डॉमिनोजला सायन मी काढतोय. काय बोल राहिला तू? सायन कस काय घेऊ? कस काय घेऊ म्हणजे? कस काय घेऊ? कुठून घ्यायचं? नाही, कस काय शक्य आहे का? दाखव ना. त्याला आवाज दे. मी देऊ दे. ते जाऊ दे. आधे इथं वास काय येतोय बराचसा. नाही गाणार कसं येतोय? आंबट चिंबट. इथं मला मागचं काही नावाचं डॉमिनोज आहे रे. हे एक्झॉस्ट काढला काय नेमकी काय एवढा घाण वास आहे बस. मागच्या टेबलवर बसून एन्जॉय इकडे किचन आहे. मध्ये घुसल्या तसा वास आला. इकडे आहे ना डायरेक्ट किचन आहे. आयशा हा इकडे डायरेक्ट किचन आहे, त्याच्यामुळे मी नसतो माझा. मी तर काही खाणार नाही. मी जेवण येईल तासीतच बसतो आता. एक पिझ्झा ऑर्डर करून 49 वाला परवडत घेऊन टाकून तेच करू. हा 60 असलं तरी आंघोळ करून येऊ राहिला असं वाटतंय. गाडी जाणारच नाही. थँक्यू. मला सांग, आता चालू आहे ऑफ रोडिंग. ती बी कोणाची? सोनेटची. ती बी वेद्याची. आणि वेद्या कुठे आहे? वेद्या काय माहिती गायब झाला. वेद्या कुठं गेला? त्याच्या मैत्रिणी सोबत. हा मैत्रिणी सोबत गेलाय कुठं तरी वेद्या. पण आता ऑफ रोडिंग चालू आहे, त्याच्यामध्ये गाडी 1 किलोमीटर. ओय गाडीत आलो टेन्शन घ्यायचं एवढं. त्याला असं वाटत पुढं काहीतरी आहे. जाऊ दे. चला आता इकडं हात ना धबधब्यावर चालले खांद्यावर घेऊन.
काय म्हणते पब्लिक? काय म्हणते हो इकडे मी पब्लिक काय म्हणते? कष्ट पाहिले का आमचे कष्ट पब्लिक हसू राहिली. हो इकडे मी काढतो व्हिडिओ. म्हणते हे साईबाबूच्या व्ह्यूनी व्हिडिओ पाहू आता आपण कसं दिसतंय. काय म्हणतात पोरं? साईभाऊ उंचावर गेलेला आहे आता. हो लई मला मजा येऊ राहिली. मला काही कष्ट नाही काही नाही. आता इकडून कशी चढायची आता हे पहा. एका दिवसात सायाचा दुसरा पाय नको मोडायला. गाडी आली. डेंजर माणसाला उतरावंच लागेल. हा पाय मोडेल डायरेक्ट. उतरावंच लागेल तुम्हाला. काही नाही अर्धा किलोमीटर. पुढे डेंजर काट आहे बरं का. आम्ही आता खाली वाकू आलोय. काय पण साईला आम्ही ना आता एकाच्या गाडीवर बसून दिलेलं आहे. एवढा माझ्या खात्यावर होता, पण अजून जवळपास अर्धा किलोमीटर चालत जायचंय म्हणून लय लांब आहे. आणि इथं कष्ट बाग एवढे काटे बा. काठे बा बाप एवढ्या व्ह्यू साठी आपण किती लांब आलेलो आहे. ची आहे अवघड काम आहे हो, अवघड लय अवघड काम आहे. चायला जंगल मध्ये आलेलो आहे. जंगल में मंगल. आता सोबत पब्लिक अजून आहे इथं जंगल मध्ये. लाईट बीट आहे का की फोर व्हीलर नसते आले बरोबर आहे. फोर व्हीलर लावले आपण. किती बाकी अजून काय माहिती राहा. आणि एक नंबर आहे. आम्ही एक रील बघून आलो होतो. शिर्डी पासून 40 किलोमीटर 5 किलोमीटर आणि आम्ही संगमनेर मध्ये आलोच होतो. म्हणून मग विचार केला की इथं येऊ म्हणून. आणि इथं आल्यानंतर गाडी आम्हाला एकदम अशी ऑफ रोडिंग करावी लागली होती. हे पण आमच्या वेदाची गाडी. आणि वेदांत नेमकी हॉस्पिटल मध्ये आहे म्हणून त्याला टाइम लागणार आहे. म्हणून आता आम्ही आलेलो आहे तिथं. आता वर गेल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. चलो साया काय झालं? थँक्यू. काय झालं? जायचं कसं परत? टेस्ट अरे मग तेच मी पाहत होतो वरती बेंचूत पाय बरा असताना वरती चढलो असतो. हा ना तिथं वर चढलो असतो. वर लय भारी गाव. सगळे रील पाहून येत आहे. आता एक रील पाहिली होती आम्ही. सगळे रील पाहून येतात. तीच रील पाहून येतात. चला वॉटरफॉल दाखव. चला परतच जायचं मी. तिकडे एवढं लांब आलो आणि सायाने पाण्यामध्ये पाय बुडवलाय फायनली. साया भारी वाटलं मला. एक नंबर. कसं वाटलं? भारी वाटलं. जायचं का परत? भारी वाटलं ना. जायचं परत. आपल्याला वर जायचं होतं. पाय बरा असताना आणि आम्ही कशासाठी आलोय? फक्त हे पाय आलोच आम्ही. हे पायसाठी आम्ही एवढं लांब कष्ट करून आलो. तुला घ्यायचं इकडं. आता इथून जायचं कसं? इथून जायचं कसं मेन हे. जायचा विषय हार्ड होईल. आता इथून सगळे काय वर चाललेले सगळे. आणि आमचा प्लॅन चालू शाळेला बी असं वर घेऊन जावा म्हणून. आणि तो माणूस डायरेक्ट भिंत चढ राहिला. ते घोरपट नाही घोरपट वर नाही ते. जाऊ दे फोटो तर काढू 4-5 भारी येतील. मग चला फोटो वगैरे काढू. म्हणजे इथं आपली ट्रिप सक्सेसफुल झाली असं बोलता येईल. विदाऊट वेदांत गायकवाड आमची ट्रिप. वेदांत गायकवाड तूच बनवती. तू नको येत जाऊ आमच्यात. कसं आहे बरोबर आहे का व्हिडिओ? मला एक सांग, वेदांत जर आपल्याच होत राहिलं तर आपलं काहीच होत नाही. काहीच नाही भाऊ. वेदांत हा. आम्ही बरोबर आलो. आता आम्ही आपल्या होत वेदांत नाही. इकडे दाखव एकदा. आम्ही सगळं आलेलो आहे. पाय वेदांत जलोमत बराबरी करो. आम्ही सगळीकडे आलेलो आहे. वेदांत नाही ना आमच्या सोबत म्हणून आलेलो आहे. वेदांत धरून बसलाय त्याच्या मित्राला. वेदांतला राहू दे तिकडेच. मित्रासोबत बसेल डॉक्टर सोबत म्हणून. पाणी एवढं स्वच्छ नाही पण ठीक आहे. तो गारेगार पाणी मस्त. आंघोळ बिंघोळ इकडे
स्वच्छ आहे पाणी हे बघ. दाखव. चायला त्याच्यापेक्षा काय स्वच्छ बाई. ती बरं का मी आता म्हणलो तू मुतू का आईचा आला काय सडकला रे. आणि अशा पद्धतीने ना आता आम्ही साईला आहे ना तिथं सोडून दिलेलं बा दिसतं का साईला तिथंच सोडून दिलेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय पुढं पुढं म्हणजे आता आमचा प्रवास थोडा अजून जवळ जायचा. आणि साया अय आद्या इकडे बाय त्या मुली कशा हसत होत्या सायावर कशा हसत त्या मुली. नो काय म्हणते डायरेक्ट त्याचं त्या डाऊन झालेलं आहे. त्याचा मोराल डाऊन झालाय साईचा. ओरा मायनस मोरा मायनस झालेला आहे साईचा मोरा. त्याच्या भाषेत मायनूस झाला मायनूस. फक्त या नजाऱ्यासाठी एवढं लावून आलेलं आहे. फक्त या नजाऱ्यासाठी. अरे बाप रे बाप. हा दादा बघा मान बरं आम्ही आलो तर आलो साईला बी घेऊन आलेलो आहे. अशी मजा पाहिजे काय? मग आपण कपडे नाही आपल्याला माहित नव्हतं ना. आम्ही फक्त कशासाठी तरी आलो होतो पण इकडे आल्यानंतर आम्ही रील बघितली म्हणून आम्ही इकडे आलो. बरं तिसरा स्टॉप आहे आता तिसरा. 3 स्टॉप घेतले आम्ही. साईला न्यायचे लय कष्ट आहे. किती किलोमीटर? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर आहे. 500 मीटर सांगून 1 किलोमीटर जायचंय. लय कष्ट आहे. आणि साई एकदम तस्तजीत आहे. साईला काही टेन्शन आहे. साई काय झालं? काहीच नाही. बरं वाटतंय का? हो मग एक बघितलं का? गारवा गारवा हिरवं हिरवळ भेटली का? हो हिरवळ पाहायला भेटली. आणि आम्हाला कुत्रे बी भेटले. ते बा बिबट्या आहे भाऊ. बिबट्या आहे बरं का. चला चल उचल. काय ना लटकता येतात तुला. हा. चला इकडे पाडू साखरेचं बोत. अरे हळू हळू हळू. अरे बाप. अरे बाप लय हाल चालू आहे लय. जेवढं खाल्लेलं आहे तेवढं पुरं जिरून गेलेलं आहे. आता परत व्याजाला हे करू आपण लुटू जरा. लय हाल आहे लय हाल. चला आता आयुषची बारी आली आहे. माझी चान्स झालेली आहे साईला घेऊन. थोडं जर कोणाला वजन कमी करायचं असेल ना हे बघा इथं पण पाणी साचलेलं आहे. आणि हे साईचं बुंडा बघा. गेले ना गाडीवर. पहिले आणि आम्ही परत 4 पायी पायी चाललोय. माहित असतं थांबला असतो. अरे पहिले माहित होतं लय कष्ट करून आम्ही इथपर्यंत आणलं. एवढ्या रस्त्यावर कुठे आता लय जीव गेला. आता काय वाटतंय आता काय करायचं? पैसे आता वेळ त्याच्या पैसे काहीतरी खाऊ. लय भूक लागली. गाडीचा पुरं खाल्लेलं जिरून गेलं ना. चला आता घरी आलोय. आणि घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं. अलेक्सला फिरवलं. आणि आज लय थकलेलो लय. कारण की तुम्ही व्लॉग मध्ये पाहू शकता आज काय केलेलं आहे. साईला एवढं उचलून चालावं लागलंय. साई जड होता. जड नाही म्हणा पण ते खालीवर होतं ना मग जरा पाय जास्त भरले. जेवायला आज शेपू होती. शेपूच्या चिकुल्या असं होतं ते. चांगलं जेवण झालंय. म्हणजे मी थोडंच खाल्लं पण झालंय जेवण. आता सगळ्यांचं जेवण आवरलं. आता लय थकलोय. कोमल लय थकलो ना. आता आजचा ब्लॉग करायचा नाही. आजचा ब्लॉग इथंच एंड करू आपण. कारण की आता झोपायचं वाटतंय. कारण की अंग दुखतंय. आता आज झोपून घेतो. नंतर आता उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण. आणि तुमचा सपोर्ट कायम असाच राहू द्या. सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एक घंटेचा ऑप्शन येईल. ते घंटेचा ऑप्शन ऑल वर करा. म्हणजे जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल. तर ते तुम्ही नक्की करा. आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आणि तुमचा सपोर्ट नक्की राहू द्या. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय.